ऐका ना, अहो काल सुट्टी होती म्हणून दिवसभर झोपा काढल्या आणि आज कामावर जायची वेळ आली तशी माझ्या तोंडावर शिरा पडली. कालच्या सुट्टीचा परिणाम आज माझ्यावर झाला. सकाळीच उठून कामावर जायचं म्हटलं की माझ्या जीवावर येतं. कशीबशी कामावर गेले आणि तरतरीत होण्यासाठी 1 कप चहा पियाले. चहा पिऊन तरतरीत झाले आणि ह्या मशरूमवाल्या काकांकडे अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलं आणि कामावरनं सुटून घरी जायला निघाले. निघता कॅन्टीनमध्ये गेले तर ही बाई जशी साड्या बदलतात तशी मशरूम बदलत होती. घरी येतात असं कळलं की गूळ संपलाय म्हणून तशीच बाजारात जाऊन अर्धा किलो गूळ घरी घेऊन आले. आल्यात मला काय राहत नव्हतं म्हणून घेतलं खरवस बनवायला. आता ते कसं बनवायचं ते पण मी सांगते. अर्धा लिटर चिकाच्या दुधामध्ये अर्धा लिटर नॉर्मल दूध ऍड करायचं. म्हणजे नॉर्मल दूध आधी तापवायचं, नंतर थंडगार करायचं आणि खरवसच्या दुधामध्ये ओतायचं. त्यानंतर तुम्हाला जेवढं खरवस गोड हवं तेवढा गूळ तुम्ही ऍड करू शकता. आता आमच्या घरी सगळेच जण खूप गोड खातात म्हणून मी खूप सारा गूळ टाकला होता. त्यानंतर जायफळ पावडर आणि वेलची पावडर अशी खूप सारी त्याच्यामध्ये ऍड करायची. त्यानेच खरवसाला खरी मजा येते. त्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये सगळं दूध ओतून घ्यायचं. 1 लिटर दूध एका कुकरच्या भांड्यामध्ये आरामात बसतं. मी खरवस असंच बनवते. मी हे बनवलं होतं मोदकाच्या भांड्यामध्ये. तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता. मला काय राहत नव्हतं म्हणून सारखं मी ते उघडून बघत होते. थोडा वेळ झाल्या खरवस बनल्यावरती मी ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्याची कापं काढायला घेतली. पहिला काप माझ्या स्वामींना दाखवला. आज गुरुवार असल्यामुळे मी जे काही बनवते ते पहिलं मी स्वामींना दाखवते. असं काही नाही की गुरुवारच दाखवते, इतर वेळी पण माझ्या स्वामींना दररोज नैवेद्य असतो. त्यानंतर मी बाहेर अंगणात बसले आणि मस्तपैकी खरवसची मजा घेतली. खूप छान असं खरवस झालेलं होतं. तुम्ही कसं खरवस बनवता ते पण मला नक्की सांगा. चला मग, बाय बाय.